नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण 2 विंटर स्पेशल चमचमीत झणझणीत अशा रेसिपीज बनवतोय। चला तर बनवायला सुरुवात करूया। पहिली रेसिपी, इथे मी 4 बटाटे शिजवून सोलून घेतलेत आणि यानंतर याचे असे तुकडे करून घेतलेत। हे बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करूया। तर इथे मी 8 ते 10 पाकळ्या लसूण घेतलाय, यानंतर आलं घेतलंय, याबरोबरच हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि याचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलंय। आता इथे सारण तयार करूया। इथे मी आता कढई गरम करत ठेवले, यामध्ये 2 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातले, मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलं। जिरं सुद्धा मस्त तडतडल्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता असा बारीक चिरून घातलाय, परतून घेऊया। यानंतर जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। आता हे तयार वाटण तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे। 3 ते 4 मिनटं खरपूस असं होईपर्यंत परतून घेतलं। यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घातला, पाव चमचा हळद घातली, आता यामध्ये जे आपण बटाटे तुकडे करून ठेवले होते ते घालायचे आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे। त्याआधी यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलं। सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेतलं। तर ही आपली भाजी तयार आहे। गॅस बंद करायचा आहे आणि ही आता थंड करून घ्यायची आहे। तर ही आपली भाजी थंड होते तोपर्यंत इथे पीठ तयार करून घेऊया। तर इथे एक मोठी वाटी मी बेसन घेतलंय, यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे, यामुळे आपल्या बाहेरच्या आवरणाला सुद्धा चव छान येईल। एक चिमूटभर इथे मी बेकिंग सोडा घातलाय आणि अगदी चिमूटभर हळद घालायची आहे। आता यामध्ये पाणी घालून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे। जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही आणि पातळ सुद्धा करायचं नाही, असं हवं आहे आपल्याला। पहा, आता हे आपलं पीठ तयार आहे। इथे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरवी चटणी तयार करून घेऊया। तर हिरवी चटणी बनवण्यासाठी इथे मी भरपूर कोथिंबीर घेतली, यानंतर थोडासा पुदिना घातला। इथे आता मी 2 पाकळ्या लसूण घातले, थोडंसं आलं घातलंय, यानंतर हिरव्या मिरच्या घातल्यात, 1 चमचा भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे, यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं। आता यामध्ये पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली। तर मस्त हिरवीगार अशी चटणी तयार आहे। आता आपण खोबरं लसणाची लाल चटणी तयार करूया। तर इथे एक छोटी वाटी सुकं खोबरं घेतलंय, यानंतर एक मोठा चमचा भाजलेले शेंगदाणे यामध्ये घातलेत, भरपूर लसूण घालायचं आहे। 8 ते 10 पाकळ्या लसूण मी इथे घेतला, पाव चमचा जिरं घेतलंय, यानंतर लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा घरगुती लाल तिखट घातलंय आणि चवीप्रमाणे मीठ घातलं। तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची पावडर असेल ती घातली तरी चालेल, त्यामुळे रंग छान येईल। तर ही चटणी अशी जाडसर वाटून घेतली आहे। तर ही आपली लसणाची लाल चटणीसुद्धा तयार आहे। इथे आता आपली हिरवी चटणी आणि खोबरं लसणाची लाल चटणी अशा दोन्ही चटण्या तयार आहेत। तर इथे आपलं हे स्टफिंग, दोन्ही चटण्या, पीठ सगळं तयार आहे आणि इथे मी पाव घेतलेत। आता पाव घ्यायचा आहे एक, हा असा कट करून घेतला। आता याच्या दोन्ही बाजूला चटण्या लावून घ्यायच्यात। तर अगदी झणझणीत असा आपण उलटा वडापाव तयार करतोय। थंडीमध्ये एकदा तरी हा उलटा वडापाव नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। दोन्ही बाजूला चटण्या लावून घेतल्या। आता जे आपण सारण तयार केलं आहे, बटाट्याची जी भाजी तयार केली ती आतमध्ये लावून घ्यायची आहे। पाव बंद करायचा आहे आणि हा आता पिठामध्ये घोळून तळून घ्यायचा आहे। इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे, यामध्ये आता हा पिठात घोळवलेला पाव सोडायचा आहे।
आता दोन्ही बाजूनी ह्याला आपण अगदी मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया। खूपच चमचमीत असा आपला उलटा वडापाव तयार आहे। पाहू शकता दिसायला किती मस्त दिसतोय, चवीला सुद्धा तितकाच हा झणझणीत आहे। तर ही आपली अगदी चमचमीत अशी ही रेसिपी थंडीसाठी अगदी परफेक्ट आहे। तर या थंडीमध्ये नक्की करून पहा। आता बनवूया दुसरी अशीच चमचमीत रेसिपी। तर इथे मी 1 कप बेसन घेतले, यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे, यानंतर अर्धा चमचा धनेजिरे पूड घातली, पाव चमचा गरम मसाला घातला, अर्धा चमचा जिरं घातलं, यानंतर लाल तिखट घालायचे चवीप्रमाणे, अर्धा चमचा ओवा घातलाय, बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, बारीक चिरलेली शिमला मिरची घातली आहे, शिमला मिरची अगदी बारीक अशी चिरून घेतली आहे, यानंतर बारीक चिरलेला गाजर घातलाय, गाजर तुम्ही किसून सुद्धा इथे घेऊ शकता, बारीक चिरलेला टोमॅटो घेतलाय, सगळ्या भाज्या अगदी बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत, यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया, यामध्ये पाणी घालून हे पीठ तयार करून घेऊया। तर ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे। पिठामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या, मीठ, लाल तिखट सगळे मसाले घालून हे पीठ असं तयार करून घेतलं मी। आता इथे मी ब्रेडचे 2 स्लाइस घेतलेत, याला असं आता कट करून घेऊया। इथे असं त्रिकोण याचे कट करून घेतले। इथे आता चटणी लावून घ्यायची, जी आपण आधी हिरवी चटणी तयार केली होती ती इथे लावून घेतली। एका बाजूला टोमॅटो केचप मी लावते, तुम्हाला जर तिखट हवं असेल तर दोन्ही बाजूला तुम्ही चटणी लावून घेतली तरी चालेल। मी इथे थोडंसं आंबट गोड याला चव यावी यासाठी एका बाजूला टोमॅटो केचप लावलंय। आता हे असे बंद करायचे आहेत आणि हे आता हा ब्रेड आपण आता आपल्या तयार पिठामध्ये घोळून शॅलो फ्राय करणार आहोत। तर अगदी कमी तेलामध्ये होणारी ही रेसिपी आहे। तुमच्याकडे जर वेळ असेल आणि ते तुम्हाला तेलकट चालत असेल तर तुम्ही उलटा वडापाव तयार करू शकता, किंवा जर तुम्हाला झटपट काहीतरी बनवायचं आहे आणि तेलकटसुद्धा नको आहे तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता। दोन्हीही रेसिपी खूपच चमचमीत अशा आहेत आणि थंडीमध्ये एकदा तरी बनवायला हव्यात अशा आहेत। वरती मी थोडंसं चिली फ्लेक्स घातले आहेत फक्त दिसायला छान दिसावं म्हणून, आणि दोन्ही बाजूनी खरपूस असं हे ब्रेड पकोडा तयार आहे। तर आजच्या ह्या दोन्ही रेसिपीज तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील। रेसिपीज कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।